मित्र हो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण 12वी बोर्डच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण WH क्वेश्चन आणि रेटरिकल क्वेश्चनवर परीक्षेला आलेली व्याकरणाची वाक्य सोडविणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्र हो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्र हो, आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमधील व्याकरणाची वाक्य आपण या ठिकाणी सोडविलेली आहेत। पहा, प्रत्येक व्याकरण घटकावर किती वेळेस बोर्डच्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे। जसे टेन्सेसवर 8, मॉडल ऑक्झिलरीजवर 8, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर 6, स्पॉट द एरर अँड रीराइट द करेक्ट सेंटेन्सवर 7, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचवर 4, सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सवर 4 आणि WH क्वेश्चन आणि रेटरिकल क्वेश्चन दोन्हींवर मिळून 5। अशा प्रकारे या ठिकाणी आलेल्या या सर्व व्याकरण घटकांचा आपण अगोदरच अभ्यास केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण WH क्वेश्चन आणि रेटरिकल क्वेश्चन तयार करण्यासाठी आलेल्या वाक्यांचा अभ्यास करणार आहोत। मित्रो, हा व्हिडिओ पाहणे झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने पुरवलेल्या क्वेश्चन बँकवरील प्रश्नांवर तयार केलेले हे 2 व्हिडिओज आणि परीक्षेमध्ये आलेल्या वाक्यांवरील टेन्सेस, मॉडल ऑक्झिलरीज, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, स्पॉट द एरर अँड रीराइट द करेक्ट सेंटेन्स यावरील हे व्हिडिओ आणि क्वेश्चनवरील हे 3 व्हिडिओ अवश्य पहा। कारण मित्रो, या व्हिडिओजमध्ये परीक्षेमध्ये आलेली वाक्य आणि येऊ शकणारी वाक्य अशा सर्वच वाक्यांचा अभ्यास आपण केलेला आहे। या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मोर सेक्शनमध्ये म्हणजेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। हे व्हिडिओ आणि इतरही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरील क्लास 12 ग्रामर क्वेश्चन बँक सोल्युशन ही प्लेलिस्ट आणि क्वेश्चन प्रश्न नावाची प्लेलिस्ट या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ तुम्ही निवडून पाहू शकता। चला तर मग आता बोर्डच्या परीक्षेला आलेले पहिले वाक्य सोडवूयात। आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव असं हे वाक्य आहे। जुलै 2024च्या परीक्षेला हे आलेलं वाक्य आहे आणि या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज द आन्सर, आहे की नाही। अंडरलाइन केलेला भाग आपल्याला उत्तर म्हणून मिळवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचा आहे। तर मित्रो, या ठिकाणी माय फर्स्ट लव या भागाला अंडरलाइन आहे। हा अंडरलाइन केलेला भाग ठिकाण दर्शवितो। जर अंडरलाइन केलेला भाग ठिकाण दर्शवत असेल तर व्हेअरने प्रश्न सुरू होतो, म्हणून आपण व्हेअरने प्रश्न सुरू करूयात। त्यानंतर मित्रो, WH शब्दानंतर आपल्याला वापरावं लागतं हेल्पिंग व्हर्ब। आता या वाक्यामध्ये फक्त व्हर्बच आलेला आहे, हेल्पिंग व्हर्ब आलेलं नाही। अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल, अशा वेळी हे व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे हे आपल्याला पाहावं लागेल। तर हे व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, याला डी किंवा ED लागलेला आहे, म्हणजे हे भूतकाळात आहे। जर वाक्यात हेल्पिंग व्हर्ब नसेल तर डू किंवा डीड किंवा डज आपल्याला वापरावं लागतं। डू किंवा डीड किंवा डज हे या क्रियापदाच्या काळानुसार वापरावं लागतं। मग हे क्रियापद कोणत्या काळात आहे, भूतकाळात आहे। मग आपल्याला या ठिकाणी डीड हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल। तर आपण आता वेअर डीड असं घेऊया। हा आहे WH शब्द, याला आपण WH वर्ड लिहूया। त्यानंतर आपण घेतलं HV म्हणजे हेल्पिंग व्हर्ब आणि या हेल्पिंग व्हर्ब नंतर आता येईल आपला सब्जेक्ट। सब्जेक्ट आहे आय। इथे आय आपण घेतलेला आहे आणि त्यानंतर मेन व्हर्ब येतं। अर्थातच त्यामधील काळ निघून जातो, वॉन्टेड येणार नाही तर वॉन्ट येईल, मग वॉन्ट त्यानंतर व्ही अशी प्रश्नाची रचना आहे। पहा, WH वर्ड प्लस HV प्लस S प्लस V आणि आता राहिलेला भाग। आता राहिलेला काय भाग आहे,
टू रिटर्न हा भाग राहिलेला आहे. टू रिटर्न. व्हेअर डीड आय वॉन्ट टू रिटर्न अशा प्रकारे आपण प्रश्न केलेला आहे. राहिलेला भाग इथे लिहितोय मी. राहिलेला भाग आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. ही आहे प्रश्नाची रचना. अशा प्रकारे आपण प्रश्न तयार केलेला आहे मित्रहो. तर या प्रश्नासाठी आलेले ऑप्शन्स आपण पाहूयात. पहा, व्हेअर डीड आय वॉन्टेड टू रिटर्न या ठिकाणी वॉन्टेड आलेलं आहे. हे डीड आणि वॉन्टेड मॅच होत नाही म्हणून हा प्रश्न चूक आहे. व्हेअर डू आय वॉन्ट इथे डू आलेलं असल्यामुळे हे चूक आहे. व्हेअर डीड आय वॉन्ट टू रिटर्न हे उत्तर आपलं बरोबर आहे. व्हाय डीड आय वॉन्ट या ठिकाणी व्हाय आलेलं आहे. या ठिकाणी मिळवायचं आहे आपल्याला ठिकाण टू असल्यामुळे आणि म्हणून व्हाय या ठिकाणी मॅच होत नाही, तर व्हेअरने प्रश्न सुरू होतो. आता मित्रो या ठिकाणी कोणता नियम लागू झालेला आहे ते आपण पाहूया. पहा, ठिकाण दर्शक शब्द मिळवायचा असल्यास व्हेअरने प्रश्न सुरू करावा. पहा, ठिकाण दर्शक शब्द मिळवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? व्हेअरने प्रश्न सुरू करावा लागेल. अशा प्रकारे आपण व्हेअरने प्रश्न सुरू केलेला आहे. मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशाच सोप्या पद्धतीने यानंतरची वाक्य देखील आपण सोडविलेली आहेत. मित्रो प्रत्येक प्रश्न तयार झाल्यानंतर कोणत्या नियमानुसार तो प्रश्न तयार झालेला आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे आणि सोबतच प्रश्नाची रचना देखील तुम्हाला कळणार आहे. आणि यासोबतच प्रत्येक परीक्षेमध्ये एकतर WH क्वेश्चनसाठी प्रश्न असेल किंवा रेटरिकल क्वेश्चनसाठी प्रश्न असेल, म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्नावर एक प्रश्न असतोच. आणि या दोन्ही प्रश्नाची तयारी जर तुम्ही केली तर तुमचा प्रश्नांवरील 1 मार्क निश्चित पक्का होणार आहे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी आपण एक ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये या ठिकाणी वापरलेले नियम तुम्हाला वापरून प्रश्न तयार करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच परीक्षेमध्ये येऊ शकणारी वाक्य त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण घेतलेली आहेत. चला तर मग परीक्षेत आलेला दुसरा प्रश्न आपण घेऊया. न्यू फोर्स इनेबल्स यू टू रिअलाइज युअर होप असा हा प्रश्न आहे. जुलै 2022च्या परीक्षेमध्ये हा आलेला आहे. तर याचा अगोदर SVO आपल्याला काढावा लागेल, कारण हा घटक नेमका कोणता आहे आपल्याला कळण्यासाठी याचा SVO अगोदर आपण काढूयात. म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर इनेबल्स हे आहे वर्ब, त्यानंतर यू हे आहे ऑब्जेक्ट आणि टू रिअलाइज युअर होप हे देखील ऑब्जेक्टच आहे. मित्रो हे वस्तुवाचक ऑब्जेक्ट आहे. जर आपल्याला वस्तुवाचक ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म मिळवायचं असेल तर व्हॉटने आपला प्रश्न सुरू होतो. म्हणून आपण सुरुवातीला व्हॉट घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हेल्पिंग व्हर्ब. आता या ठिकाणी यस किंवा यस जर क्रियापदाला लागलेला असेल तर डू किंवा डज किंवा डीड पैकी आपल्याला काय घ्यावं लागेल? आपल्याला घ्यावं लागेल डज. व्हॉट डज असं ते होईल. म्हणजे हा झाला WH वर्ड. WH वर्ड असं लिहितोय मी. त्यानंतर हे झालं HV. आणि मित्रो यानंतर आपल्याला घ्यावा लागतो सब्जेक्ट, म्हणजे न्यू फोर्स येईल. त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर सब्जेक्ट नंतर आपलं वर्ब राहिलं इनेबल. या ठिकाणी आता यस निघून जाईल ह्या वर्बचं. इनेबल हे झालं वर्ब आणि त्यानंतर राहिलेला भाग म्हणजे यू आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. अशा प्रकारचा हा नियम आहे. मित्रो ही आहे प्रश्नाची रचना. मित्रो आता या ठिकाणी दिलेले ऑप्शन्स आपण पाहूया. हाऊ डू न्यू फोर्स इनेबल यू असं हे आहे. हा हाऊने प्रश्न सुरू झाला आहे, त्यानंतर डू आलेला आहे म्हणून चूक आहे. व्हॉट डज न्यू फोर्स इनेबल यू हा प्रश्न बरोबर आहे, कारण व्हॉटने सुरू झाला आहे, त्यानंतर डज आलं आहे आणि बाकीचा भाग बरोबर आहे. या ठिकाणी व्हेन आलं आहे. व्हेन वेळेसाठी वापरतात, व्हेअर ठिकाणासाठी वापरतात, म्हणून हे दोन्ही प्रश्न चुकीचे आहेत. चला तर मग आता याचा नियम पाहूयात. वस्तुदर्शक कर्म मिळवायचे असल्यास व्हॉटने प्रश्न सुरू करावा. हे वस्तुदर्शक कर्म आहे आणि हे मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉटने प्रश्न सुरू करावा लागतो. वस्तुदर्शक कर्म असल्यास व्हॉटने प्रश्न सुरू करावा लागतो. चला पुढील प्रश्न पाहूयात. इन द 19th century
देअर वेअर थर्ड क्लास कॅरेजेस. फेब्रुवारी 18च्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी कशाला अंडरलाईन आहे? वेळेला अंडरलाईन आहे. जर वेळ मिळवायची असेल उत्तरामध्ये तर निश्चितच व्हेनने प्रश्न सुरू होतो, म्हणून व्हेन सुरुवातीला येईल. आता या ठिकाणी हा आहे डमी सब्जेक्ट, हे आहे हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब म्हणा याला. टू बीचं रूप हे हेल्पिंग व्हर्बप्रमाणे देखील काम करतं, म्हणून इथे मी एच व्ही लिहितोय. खरं पाहिलं तर हे व्हर्ब आहे, लक्षात ठेवा, पण इथे एच व्ही लिहिलं आहे मी तुमच्या सोयीसाठी. तर आता यानंतर काय येईल? एच व्ही येईल, म्हणजे वेअर येईल, व्हेन वेअर. त्यानंतर काय येईल? देअर, आणि त्यानंतर थर्ड क्लास कॅरेजेस आणि क्वेश्चन मार्क. इतकी सोपी या प्रश्नाची रचना आहे. आता या प्रश्नामध्ये लागू झालेला नियम पहा. वेळदर्शक शब्द मिळवायचा असल्यास व्हेनने प्रश्न सुरू करावा. पहा, वेळदर्शक शब्द मिळवायचा असल्यास या ठिकाणी इन द 19th सेंचुरी हा वेळदर्शक भाग आहे. हा मिळवायचा असेल तर व्हेनने प्रश्न सुरू करावा लागतो, जो आपण या ठिकाणी केलेला आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. 2 बिलियन मेसेजेस आर सेंट एव्हरी मंथ वर्ल्ड वाईड, असा हा प्रश्न आहे. मित्रो, या ठिकाणी कशाला अंडरलाईन आहे? संख्येला अंडरलाईन आहे. संख्या एक प्रकारे विशेषणाचं काम करते, म्हणजे संख्या किंवा विशेषणाला जर अंडरलाईन असेल तर प्रश्नाची रचना विधानार्थीच राहते आणि हाऊ मेनी ने प्रश्न सुरू होतो. म्हणजे या ठिकाणचा प्रश्न कशाने सुरू होईल? हाऊ मेनीने. हाऊ मेनी म्हणजे किती? तर त्याचं उत्तर आहे 20 बिलियन. त्यानंतर बाकीचा भाग जशाच्या तसाच येईल. मेसेजेस आर सेंट एव्हरी मंथ वर्ल्ड वाईड. मेसेजेस आर सेंट एव्हरी मंथ वर्ल्ड वाईड. पहा, हा भाग जशाच्या तसा आलेला आहे. कशामुळे हे झालेलं आहे? कारण आपल्याला उत्तरामध्ये ॲडजेक्टिव्ह किंवा सब्जेक्ट मिळवायचा असेल. सब्जेक्टचा ॲडजेक्टिव्ह मेसेजेसचा ॲडजेक्टिव्ह आहे, किंवा मेसेजेस मिळवायचा असतात तरी देखील अशीच रचना राहिली असती. फक्त शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे, हे मात्र लक्षात ठेवा. क्वेश्चन मार्क आलेला आहे शेवटी. तर या ठिकाणी 2 नियम लागू होतात. संख्या मिळवायची असल्यास हाऊ मेनीने प्रश्न सुरू करावा, जो आपण केलेला आहे. आणि दुसरा नियम काय आहे? कर्ता किंवा कर्त्याचे ॲडजेक्टिव्ह मिळवायचे असल्यास प्रश्नाची रचना विधानार्थी असते. कर्ता किंवा कर्त्याचे ॲडजेक्टिव्ह जर मिळवायचे असेल तर प्रश्नाची रचना काय असते? विधानार्थी असते. म्हणून आपण याच्यामध्ये काहीच बदल न करता हे जसेच्या तसं खाली घेतलेलं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. द टीचर हेल्प्ड अस. या ठिकाणी द टीचर आहे, या सब्जेक्टला अंडरलाईन आहे. मागेच आपण नियम पाहिला, सब्जेक्ट मिळवायचा असल्यास विधानार्थी रचना असते. आणि या ठिकाणी व्यक्ती मिळवायची आहे. जर व्यक्ती मिळवायची असेल तर हूने प्रश्न तयार होतो, म्हणून हूने प्रश्न तयार होईल. आणि त्यानंतर बाकीचा भाग जशाच्या तसा येईल. हेल्प्ड अस, हू हेल्प्ड अस, फक्त या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. तर या ठिकाणी कोणता नियम लागू झालेला आहे? व्यक्ती मिळवायची असल्यास हूने प्रश्न सुरू करावा, आणि वस्तू मिळवायची असल्यास विच किंवा व्हॉटने प्रश्न सुरू होतो. आणि दुसरा नियम आहे उत्तरात कर्ता मिळवायचा असल्यास प्रश्नाची रचना विधानार्थीच राहते. हे 2 नियम या ठिकाणी लागू झालेले आहेत. तर या प्रश्नाची रचना विधानार्थीच आहे, म्हणजे WH शब्द, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट, अशा प्रकारची ही रचना आहे. मित्रो, चला आता आपण पाहूया रिटरिकल क्वेश्चन वर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. पहा, चूज द करेक्ट रिटरिकल क्वेश्चन फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याच्या उत्तरामध्ये जे रिटरिकल क्वेश्चनची उदाहरणे आलेली आहेत ती आपल्याला निवडायची आहेत. चला पहिलं वाक्य वाचूया. नेत्रा इज ऑलवेज इंटरेस्टेड इन स्कूल एक्सकर्शन्स. मित्रो, प्रश्न तयार करायचा असेल तर प्रश्नाची रचना काय आहे? सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब येतं. या ठिकाणी इज हे हेल्पिंग व्हर्ब किंवा मेन व्हर्ब आलेलं आहे. टू बीचं रूप हे हेल्पिंग व्हर्बचं काम देखील करतं, म्हणून सर्वात सुरुवातीला काय होईल? हे इज सुरुवातीला जाईल, इज. त्यानंतर नेत्रा येईल, कारण याच्या
जागांची आदलाबदल होते हे तुम्हाला माहीतच आहे. ईद सुरुवातीला गेले, त्यानंतर नेत्रा येईल, त्यानंतर नॉट येईल. लक्षात ठेवा, जर विधानामध्ये नॉट नसेल तर टाकावं लागतं आणि असेल तर काढावं लागतं. त्यानंतरचा भाग जशाच्या तसा येईल. ऑलवेज इंटरेस्टेड इन स्कूल एक्सकर्शन्स इज नेत्रा नॉट ऑलवेज इंटरेस्टेड इन स्कूल एक्सकर्शन्स. असा हा रिटरिकल क्वेश्चन आपण केलेला आहे. याचे ऑप्शन पहा. हॅझंट नेत्रा, इथं विनाकारण हॅज घेतले म्हणून वाक्य चुकीचं आहे. इज नेत्रा ऑलवेज इंटरेस्टेड, इथं नॉट वापरलेलं नाही म्हणून चुकीचं आहे. वाज नेत्रा, विनाकारण वाज वापरल्यामुळे चुकीचं आहे. या ठिकाणी इजंट वापरलेलं आहे, पण आपण नेत्रा इज नॉट वापरलेलं आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. तुम्ही इजंट लिहिलं तरी बरोबर आहे आणि इज नेत्रा नॉट लिहिलं तरी देखील बरोबर आहे. चला पुढील वाक्य पाहूयात. द मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड. फेब्रुवारी 2022ला हे वाक्य आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, हेल्पिंग व्हर्ब आलेलं नाही म्हणून आपल्याला अगोदर हेल्पिंग व्हर्ब घ्यावा लागेल. आपलं व्हर्ब आहे लुक्स किंवा लुक्स आफ्टर. आता याच्यासाठी हेल्पिंग व्हर्ब काय घ्यायचं, याला यस लागलेलं आहे म्हणून डज आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. हेल्पिंग व्हर्ब नसेल तेव्हा डूचं रूप घेतात, इथे डज घ्यावं लागेल आपल्याला. डज, त्यानंतर हा सब्जेक्ट येईल डज द मदर आणि त्यानंतर नॉट येईल, कारण याच्यात नॉट नाही, वाक्यात नॉट नसल्यास नॉट घ्यावं लागतं. डज द मदर नॉट, त्यानंतर लुक आफ्टर हर चाइल्ड जशाच्या तसं येईल आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण हा रिटरिकल क्वेश्चन केलेला आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. आय हॅड नेवर कंपोज्ड अ सिग्निफिकंट फ्रेज इन ऑल माय लाईफ. फेब्रुवारी 2020ला आलेला हा प्रश्न आहे. आणि मित्रो, या ठिकाणी आलेला आहे नेव्हर, म्हणजे निगेटिव्ह शब्द देखील आहे आणि ॲडवर्ब देखील आहे, म्हणून याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावा लागेल. तो म्हणजे आपल्याला घ्यावा लागेल एव्हर, आहे की नाही, EVER. तर अगोदर आपण अशा प्रकारे जागांची अदलाबदल करूया. हॅड आय अगोदर आपण घेऊयात, हॅड आय, आणि त्यानंतर नेव्हरऐवजी एव्हर, त्यानंतर कंपोज्ड अ सिग्निफिकंट फ्रेज इन ऑल माय लाईफ जशाच्या तसं येईल, फक्त शेवटी प्रश्नचिन्ह येईल. मित्रो, आपण जास्तीत जास्त रिटरिकल क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आणखीही अनेक रिटरिकल क्वेश्चन तुम्हाला तयार करावे लागू शकतात. त्यासाठी या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा. या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. वर आय बटनमध्ये देखील या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला मिळतील. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. फ्रेम अ WH क्वेश्चन अशी सूचना या ॲक्टिव्हिटीमधील पहिल्या भागाची आलेली आहे आणि दुसरा भाग देखील या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. तो आहे रिटरिकल क्वेश्चन्स तयार करण्यासाठी. सुरुवातीला आपण WH क्वेश्चनमधील प्रश्नांची चर्चा करूया. न्यूयॉर्क इज ॲक्टिव्हली डेव्हलपिंग सायकलिंग फॅसिलिटीज इन लार्ज पार्ट्स. पहा, या ठिकाणी सायकलिंग फॅसिलिटीजला अंडरलाईन आहे. हे आहे वस्तुवाचक कर्म. जर वस्तुवाचक ऑब्जेक्ट असेल तर प्रश्न कशाने सुरू होतो, व्हॉटने सुरू होतो. लक्षात ठेवा, सुरुवातीला व्हॉट येईल, त्यानंतर काय येईल, त्यानंतर या ठिकाणी इज ऑलरेडी आलेला आहे म्हणून इज अगोदर येईल, त्यानंतर न्यूयॉर्क येईल, व्हॉट इज न्यूयॉर्क, त्यानंतर ॲक्टिव्हली डेव्हलपिंग जशाच्या तसं इन लार्ज पार्ट्स असं येईल आणि शेवटी प्रश्नचिन्ह येईल. चला दुसरं वाक्य पहा. एव्हरीवन गॅदर्ड ॲट द गेट ऑफ द गार्डन. ॲट द गेट ऑफ द गार्डन हा भाग आपल्याला मिळवायचा आहे. हा भाग कोणता आहे, हा ठिकाण दर्शवितो, म्हणून ठिकाण दर्शक आपल्याला जर शब्द मिळवायचा असेल तर प्रश्न कशाने सुरू होतो, व्हेअरने. व्हेअरने प्रश्न सुरू करा. आणि या प्रश्नामध्ये हेल्पिंग व्हर्ब नाही परंतु क्रियापदाला ED लागलेला आहे म्हणून डूचं कोणतं रूप येईल, डीड येईल. आणि त्यानंतर एव्हरीवन, त्यानंतर एव्हरीवन लिहिल्यानंतर क्रियापद हे ED वगळून क्रियापद येईल आणि बाकीचा भाग काही राहिलेलाच नाही, बाकी प्रश्नचिन्ह येईल. लक्ष ठेवा. चला पुढील प्रश्न पाहूया. ही गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक ॲट 1 PM. या ठिकाणी वेळ दर्शवलेला आहे. जर वेळ दर्शक शब्द मिळवायचा असेल तर आपल्याला प्रश्न कशाने सुरू करावा लागेल, व्हॅनने. त्यानंतर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही परंतु गोला ES लागलेला आहे. जर मुख्य क्रियापदाला ES लागलेला असेल तर डूचं कोणतं रूप येतं, डज येतं. मग डज येईल, त्यानंतर ही येईल, त्यानंतर गो येईल अँड
फॉर हिज मॉर्निंग वॉक, जशाच तसं येऊन शेवटी प्रश्नचिन्ह येईल. हे झाले WH क्वेश्चन तयार करण्यासाठीचे प्रश्न. आता रेटरिकल क्वेश्चन तयार करण्यासाठी 2 प्रश्न आलेले आहेत. अ गुड मॅन इज ऑलवेज हेल्पफुल. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न तयार करायचा आहे. मग इज सुरुवातीला जाईल, याच्यात नॉट नाही म्हणून नॉट टाकावं लागेल आपल्याला. इज अ गुड मॅन नॉट असं येईल किंवा इजंट असं देखील येईल. इजंट अ गुड मॅन, त्यानंतर ऑलवेज हेल्पफुल आणि शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. पुढचा प्रश्न पहा. नो वन कॅन बी सो क्रुअल टू चिल्ड्रन, असं हे वाक्य आहे. मित्र, जेव्हा जेव्हा नो वनने प्रश्न सुरू होतो त्यावेळी त्याचा रेटरिकल क्वेश्चन करायचा असल्यास आपण हू ने देखील रेटरिकल क्वेश्चन करू शकतो. नो वन, कोण इतकं क्रूर असेल असा तो अर्थ होतो. अगोदरचा विधान आहे कुणीही क्रूर असणार नाही, त्याचा प्रश्न तयार होतो कोण एवढं क्रूर असेल. मित्र, रेटरिकल क्वेश्चन म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे ना. रेटरिकल क्वेश्चन म्हणजे अलंकारिक प्रश्न, म्हणजे विधान करण्याऐवजी फक्त प्रश्न करून तेच विधान ठासून सांगण्यात येत असतं. त्यासाठी रेटरिकल क्वेश्चन्स तयार करतात. मी अगोदर तुम्हाला यासाठी हे सांगितलं नाही, कारण आपल्याला फक्त प्रश्न तयार करण्यावर भर द्यायचा होता. मित्रो, आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण काही प्रमाणामध्ये लिहिलेली आहेत, परंतु संपूर्ण उत्तरे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये ही संपूर्ण उत्तरे लिहा आणि तुमची उत्तरे मी तपासण्याचा प्रयत्न करील. यासोबतच तुम्हाला ही उत्तरे तुमची बरोबर आली की नाही हे कसं कळणार, तर त्यासाठी या व्हिडिओच्या खाली मोर सेक्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर्ग 12च्या व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा आणि या प्रश्नांची उत्तरे तर तुम्ही टॅली करून पाहाच, सोबतच अगदी तुमच्या वेळेनुसार अगदी घर बसल्या अगदी मोफत 12वीच्या इंग्रजीचा अभ्यास करा आणि चांगल्या मार्क्सने इंग्रजीमध्ये पास व्हा. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा. त्यामुळे या चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळेल. आणि हो, या ठिकाणी दिलेले 12वीच्या परीक्षेमध्ये आलेले व्याकरणाची वाक्य सोडवलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये परीक्षेमध्ये आलेलं व्याकरण आपण सोडवलेलं असेल. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.